नमस्कार बडी राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। तुम्ही बघत आहे महेश बाडी चॅनल आणि मी आहे महेश आणि आपण आहे आई अंबाबाईच्या मंदिरामध्ये। थोड्याच वेळात आरती होणार आहे आणि आरती झाल्यानंतर आई अंबाबाई काळमा देवीच्या भेटीला जाणार आहे। नवरात्र आणि दसऱ्याच्या निमित्तानं बरोबर 5व्या माळेला आई अंबाबाई काळमा देवीच्या भेटीला जाते। त्यासाठी हसून तुम्हाला तरुण वर्ग, महिला, पुरुष, वयस्कर माणसे पालखीसाठी अंबाबाई मंदिरामध्ये जमलेले आहेत। आता थोड्याच वेळात पालखीचे प्रस्थान काळमा देवीला होणार आहे। काळमा देवी ही डोंगरात वसलेली देवी आहे आणि गावाचा पहिला मान हा काळमा देवीला असतो। आई अंबाबाईची काळमा देवी ही बहीण लागते, म्हणूनच दसऱ्याच्या 5व्या माळेला देवी अंबाबाई काळमा देवीच्या भेटीला जाते। त्यासाठी पालखी सुद्धा फुलांनी सजवली आणि पालखीने प्रस्थान केले। अंबाबाईच्या नावानं पाया पडा, हात ओढा सगळ्यांनी। अंबाबाईच्या नावाने, अंबाबाईच्या नावाने, अंबाबाईच्या नावाने। मागे काय अंबाबाईच्या नावाने चांगवल, अंबाबाईच्या नावाने चांगवल, काळबाईच्या नावाने चांगवल, अंबाबाईच्या नावाने चांगवल, काळबाईच्या नावाने चांगवल। कोल्हापूरमध्ये सुद्धा महालक्ष्मी देवी त्यांच्या बहिणीकडे म्हणजे त्रिबोली टेमलाई देवी भेटीला जाते आणि तिथे कोहळा फोडण्याचा कार्यक्रम असतो आणि तो कोहळा किशोरवयीन मुलींनाच फोडायला लागतो। अशीच पद्धत आमच्या हसूरदुमालामध्ये आहे आणि त्यात ललिता पंचमी म्हणजे नवरात्रातील महत्त्वाचा दिवस। त्या दिवशी आई अंबाबाई काळमा देवीच्या भेटीला निघते। चला नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। अंबाबाईच्या नावानं चांगवल, काळबाईच्या नावानं चांगवल। तर आपण आलेलो आहे दसऱ्याच्या निमित्तानं अंबाबाई देवीची काळांबा देवीला भेट घेण्यासाठी आलेलो आहे आणि आमचा सगळा परिवार हसूरदुमालामधले सगळे आलेलो आहेत। आणि ह्यावेळी पाटीलगी आहे ती चंद्रकांत पाटील म्हणजे आमचे मित्र सुजित पाटील यांचे वडील आणि पाटीलगी त्यांच्याकडे आलेले आहेत आणि आज ते हजर आहेत उपस्थित। आणि ते काय म्हणतात बघा, काय वाटते तुम्हाला? आपलं हसूरगाव हे बेस्ट वाटते ह्यावेळी पाटीलगी तुम्हाला आल्यावर कसं वाटतं? आमचं नशीबच म्हणायचं पाटीलगी आमच्याकडे आली ती। बरं, आणि कसं वाटतं तुम्हाला, फील कसं वाटतं पाटीलगी आल्यानंतर? कसं बाबा ही लोक आपल्याला म्हणजे अंबाबाई देवीचं आपण करालोय, आनंद वाटतोय का नाही बाबा देवीचं आपण करालोय? सगळं आपलं कुटुंब सगळं इथे उपस्थित आहे, आपले आई वडील सगळे उपस्थित आहे, कसं वाटतं तुम्हाला फील? अतिशय म्हणजे कोण विचार करू शकत नाही, पण ते आम्हाला ते म्हणजे पद मिळाले आम्हाला ते। मग भविष्यात तुम्ही हसुरात म्हणजे जास्त संपर्क मित्रांचा दिन करायला पाहिजे तुम्हाला 100%। कारण आपल्या गावाले आपण करणार काय? पाटीलगी आली पण तुम्ही यायला नको। 100%। फक्त आज 5व्या माळ्याला तुम्ही आला। माझी इच्छा आहे की देवापुढे माझं गावकऱ्याच्या वतीनं आम्ही म्हणतोय तुम्ही म्हणजे सुजित पाटील म्हणजे ब्रँडच आहे तुमच्या फोटो क्षेत्रातल्या, तुम्ही गावाकडे पण लक्ष दिलं पाहिजे हे माझं मत आहे। तुम्ही देवीच्या समोर आधी मध्ये गावाला यायला पाहिजे आणि आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आमची रिटायरमेंट झालेली आहे त्यामुळे आम्ही गावात राहणार। तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही कसं आहे, हा उत्सव हा
हा गावचा उत्सव आहे या इकडे ना तुम्हाला आणि या उत्सवासाठी आपल्या गावातील सर्व नागरिक मुंबईतनं पुण्यातनं कोल्हापुरातनं सगळे येत असतात त्यामुळे आमच्या म्हणजे सुजित पाटलांनी पण इथं यायला पाहिजे आणि सर्व गावकऱ्यांनी पण इथं एकत्र आलं पाहिजे आणि हा उत्सव मोठ्यानं साजरा केला पाहिजे. बरोबर. देवी अंबाबाईचं दसऱ्याच्या निमित्त आपला हे चालू आहे आपल्यात उत्सव चालू आहे आपल्या गावामध्ये आणि तुमच्याकडे पाटीलकी आलेले आहे आणि तुम्हाला कसं वाटते पाटीलकीमुळे? एकदम चांगलं वाटतं, मस्त वाटतं. म्हणजे काय फील तुम्हाला वाटलं की बाबा पाटीलकी आल्यानंतर आपली देवी आपल्या म्हणजे देवीचं दर्शन जवळनं तुम्हाला झालं काय असं वाटतं? जा असं वाटतं, एकदम चांगलं आहे आणि काय सेवा करायला संधी मिळते आपली. या की पुढे आता भाऊ आणि आम्ही एकत्र सगळे करतो जे गोष्टी आणि आनंदात आहे. काय माणसांची ती तरुण पोरांची उत्कृष्टपणा घ्या त्याची त्यांच्या आनंदाचा हे आहे. ह्यावेळी तुम्हाला म्हणजे वयस्कर लोक असतात परंतु ह्यावेळी तरुणाई एकदम जास्त आहे. का वाटते तरुणाईला सांगायला तुम्हाला? तरुणांना यायला ह्याबद्दल आनंद वाटतोय त्यामुळं त्या तरुणाई नेहमी आमच्या पाठीशी आहे. म्हणजे या सगळ्या लोकांच्या अंबाबाई पाठीशी हेच म्हणायचं आहे. अंबाबाईच्या नावानं चांग बरं. नमस्कार. अंबाबाई उत्सव 2025 हासूर तुम्हाला. अंबाबाई देवीची काळंबाला देवीला भेट आता चालू आहे आणि पालखी आम्ही घेऊन काळंबा देवीला आलोय आणि पाटीलकी ह्यावेळी आमचे मित्र सुजित पाटील म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे आणि वहिनी आमच्या संग सुजित पाटलांची मिसेस वहिनी 2 मिनिटं बोलणार आहेत. काय म्हणायचं मला पाटीलकी आल्यावर? खूप आनंद झालाय आणि काळामध्ये सगळ्यांच्या पाठी अशीच राहू दे, सगळ्यांचं चांगलं करू दे, भलं करू दे, सगळ्यांना आरोग्य संपत्ती वगैरे सगळं देऊ दे. हीच माझी काळामादेवीची पायाशी काळामादेवीच्या आणि अंबाबाईच्या पायाशी मागणं हेच आहे माझं. सगळ्यांना आरोग्य वगैरे ऐश्वर्य वगैरे सगळ्यांना लाभू दे, सगळ्यांना आरोग्य वगैरे देऊ दे, हीच माझी काळामादेवीला विनंती आहे. आणि पण आहे तुम्हाला इकडे देवीला आला तर तुम्ही इकडे हसूर तुम्हाला मध्ये एवढा परिवार तुमच्या घरातला सगळा परिवार म्हणजे सासू सासरे म्हणा हे सगळी लोक भेटल्यात कसं वाटते तुम्हाला? खूप आनंद झालेला आहे. म्हणजे इकडे सारखं वाटते का नाही तुम्हाला? मग यायला पाहिजे तसं काय गावाचा संपर्क करायलाच पाहिजे. हा करतोय खरं, मला मुलांच्या निमित्त यायला गावत नाही मी. बरोबर. शाळा असल्यामुळे शाळा वगैरे बुडवून येता येत नाही, त्यातनं मी वेळ काढून पण येतेच. कारण टायमिंग आणि वेळ गेलं तर परत कधी नाही हेच फक्त सांगायचं आहे तुम्हाला. कारण आपल्या माणसं ही आपलीच माणसं असतात, नंतर कोणच नसतं. अडचण ज्या वेळ असते ही आपलीच माणसं मदत करतात हेच आपल्याला म्हणायचं आहे. आता ह्या वहिनी आमच्या बोलणार आहेत बघा. काय वाटतं तुम्हाला पाटील की तुमच्याकडे आल्या? आम्हाला खूप छान वाटलं आणि आमचे आजी सासरे चंद्रकांत पाटील यांच्याकडे आली तर आम्हाला तर खूपच छान वाटलं. देवाकडनं काय मागणं आहे तुमचं? काय नाही, सर्वांना सुखी समाधान मिळावं, सर्वांच्या पाठीशी उभी राहावी असंच आम्हाला वाटतं. तुम्हाला देवी तुमच्या घरात आल्या का वाटते तुम्हाला? मला खूप आनंद झाला. देवीकडनं काय मागणं आहे तुमचं? आमच्याकडे देवीकडे आम्हाला फक्त सगळ्यांनी सुखी ठेवू दे एवढंच मागणं आहे. बर. देवीकडे देवी आमच्याकडे आल्यामुळं पाटीलकी आल्यामुळं दिराकडे आम्हाला खूप 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 आनंद झाला. पाटीलकी आलेली होती 35 वर्षांनी पाटीलकी आलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळा आनंद आहे. आमची सुना नातवंड सगळी सुट्टी अंबाबाई ठेवू दे हीच आमची प्रार्थना आहे. बरोबर. मग आणि देवीकडनं मागणं का तुमच्याकडनं खास आहे काय? सुख समाधान आमच्या नातवारांनी लेकासनी सगळ्यासनी पुतण्याची सगळ्यासनी ठेवू दे एवढीच आमची अपेक्षा आहे, दुसरी आमची अपेक्षा नाही. तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी वर्षालाच येते 5व्या माळ्याला पालखी बरोबर. माझ्या पुतण्याचा दंडवत असायचा 5व्या माळ्याला. आता 11 वर्ष सलग दंडवत होता त्याच्याबरोबर मी येतच होते. आता 2 वर्ष झाले बंद केलाय. तुमचं आणि पुतण्याचं नातं, तुमचं नातं म्हणजे मुलग्याचं आणि आईचं नातं कसं आहे तसं चुलत्याचं आणि आपल्या चुलतीचं आणि पुतण्याचं नातं आहे. लय भारी वाटते असं नातं असलं हे असंच नातं टिकवू दे. तुम्हाला काय म्हणायचं आहे? आम्हाला काय नाही आनंद आहे सगळीकडे. इकडे याचा कामाला सारखं यावं, प्रत्येक मंगळवारी यावं असं वाटतंय. तर त्यातलं कामातनं सवड मिळत नाही. अंबाबाईला काय म्हणतात यावा असा आनंद वाटतोय, चांगलं खूप वाटतंय. सगळ्याची साथ देते अंबाबाई, सगळ्याच्या पाठीशी उभा राहते. बरोबर. चालते अंबाबाईच्या नावानं हे आमचे मित्र सुजित पाटील यांच्या आत्या आहेत आणि आत्यासनी काय सांगायचं बघा. काय म्हणायचं तुम्हाला? आमच्या बंदराला पाटीलकी आली आहे, आम्हाला आभार आहे आणि सगळी मिळून आम्ही गोळावून आलोय. आम्ही देवाला काळामाला आलावं चांदे गावात आलोय आणि आमचे भाऊ भाऊजी सगळी जमून आहेत आणि आम्हाला आभार वाटतो. अंबाबाईच्या नावानं सांग. अंबाबाईच्या नावाच्या अंगाबाला तुम्हाला काय म्हणायचं सांगा आता? मला पाटील गेलेला आहे, खूप आनंद आहे, आनंद झाला आहे. देवाकडनं काय मागणं आहे? देवाकडनं काय आहे सगळी सुखी ठेवून दे, पोरं बाळ नवरे गुरु सगळी सुखी ठेवून दे.
भक्ती झाल्यानंतर कोळा फोडायचा असतो. त्यासाठी किशोरवयीन मुलगी लागते आणि तो मान आमचे मित्र महादेव लाड यांची मुलगी श्रावणी हिला भेटला. कोळा फोडला की जणू अडथळे, दृष्ट शक्तींचा नाश आणि गावात नव्या आनंदाची व समृद्धीची सुरुवात होते, असा गावकऱ्यांचा समज आहे. यामध्ये पुरुष, तरुण, लहान मुले, महिला सगळे उत्साहाने सहभागी होतात. जय जयकार या गजरात कोहळा फोडला जातो आणि वातावरण अगदी भरून येते आणि पालखी पुढे सरकते आणि भक्तामध्ये ऊर्जा आणि आनंदाची लाट पसरते. काळमादेवीचे महत्व म्हणजे झुळझुळ वाहते भोगावती नदी. तुझे स्थान आहे डोंगरावरती आणि तुझी नजर आहे आमच्या गावाकडे, आमच्या शेतीवाडीकडे. सगळ्यांना सुखी आणि समृद्धी ठेव हेच मान. पूर्वी महिषासूर राक्षसाचा वध त्या अंबाबाई देवीने अवतार, तुळजाभवानीचा अवतार घेऊन त्यांनी त्याचा वध केला आहे. त्यापासून ही प्रथा कोळा फोडण्याची प्रथा. कोळा फोडायला कोण असते? कोळा फोडायला हे अगदी वयात याची मुलगी, किशोर वयाची मुलगी. पाटीलकीचा मान, पाटीलकीचा ज्याच्याकडे पाटीलकीचा मान आहे त्याने तो कोळा फोडायचा कार्यक्रम करायचा. अंबाबाई नावाने चांगलं. अंबाबाईच्या नावाने चांगलं. ए बा तिकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. अंबाबाई देवीची पालखी हसूर दुमालामध्ये काळामादेवीला भेटीला आलेले आहे आणि त्यासाठी हा कार्यक्रम झालेला आहे पालखीचा. आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम म्हणजे पालखी तर काळामादेवीला आले आहे आणि त्यामध्ये शरबतचा कार्यक्रम, खेळाचा कार्यक्रम, आमची जेव्हा असू दे, ही आमची मंडळी असू दे, ही म्हणजे दरवर्षी मोठ्या म्हणजे चांगल्या पद्धतीने राबवतात कार्यक्रम यांचा. आणि खरोखर ह्या म्हणजे मंडळात ह्या लोकांचा आभार आहे, कारण अशा गोष्टी पण बघायला पाहिजे. नुसता कार्यक्रमाला आवर्जून राहून उपस्थित नाही, हा बॅकग्राऊंड जे आहे ते सगळं सांभाळणं महत्त्वाचं असते. आपण 17 वर्षाचं चालू आहे. हां, काय 17 वर्षाला हा उपक्रम चालू आहे. बरोबर. ही सेवा एक नंबर चांगली आहे आणि लोकांनी म्हणजे आशीर्वाद. मी ज्यावेळेला नवरात्र बसलो होतो, काय पहिल्या हौसाचं नंतर नवसाचं असं जे यायचं, आणि मग ज्यावेळेला आम्ही इथं आल्यानंतर इथं म्हणजे पाण्याचा अभाव होता. त्यावेळेला वाहनांची वर्दळ असणे वगैरे, दळणवळण साधनं अशी तात्पुरती मोजकीच असायची. त्यामुळे लोक आणताना पाण्याचं प्रमाण कमी असायचं. बरोबर. आणि इथं लोकांनी म्हणजे उन्हाचं प्रमाण जास्त असलं की नाही ताण लागायची. ताण लागल्यानंतर ही गरज आम्हाला भासली की हे करायला लागते इथं असं. आणि त्यातनं आम्हाला ती कल्पना सुचल्यानंतर एक दोघा तिघांनी बोललो की असं आपण करूया काय. तर हे आमच्या सगळ्या ग्रुपनं कधी आजपर्यंत जवळजवळ कधी 17-18 वर्षे उपक्रम चांगला राबविला आहे. बरोबर. आणि आमचं जेव्हाचं म्हटलं तर हसूर दुमालामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तर आमचं जेव्हा एक नंबरला असते. शिवजयंती असू दे किंवा कोणताही कार्यक्रम असू दे देवीचा, तर आमचं जेव्हा एक नंबर काम असते. जेव्हा तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला आता काय म्हणजे सगळा आईचा आशीर्वाद आहे, त्यामुळे हा जेवढी देवीने तुम्हाला सगळा आशीर्वाद दिलेला आहे. जेवढी आपल्या हातून सेवा घडेल तेवढी आम्ही करतो. आणि यांच्या मला वाटतं मी सरबत म्हणजे आता हा जो सरबत वाटपाचा कार्यक्रम आहे त्याला मी फक्त 3-4 वर्ष झाला असेल यांच्यात हातभारसाठी येतोय, हातभार लावायसाठी फक्त येतोय. पण त्यांची ही कल्पना अतिशय उत्तम आहे आणि अशी या प्रकारे आमच्या हातून सेवा घडत राहू ही आईचरणी प्रार्थना. खरोखर ह्या मंडळाचं खरोखर आभार. आणि म्हणजे असं कार्यक्रम केले लोक इथं डोंगरात येतात, त्यामुळे लोकांची ताल लागते म्हणून सरबतची कल्पना आहे. आणि खरोखर हसूर दुमालातर्फे ह्या मंडळाचा आभार मानतो मी. आम्ही आता गेली 17 वर्षे हा सरबताचा कार्यक्रम करतोय. आम्ही नवरात्र बसल्यानंतर इथं आम्हाला पाण्याचा जरासा अभाव कमी वाटायला, रस्ता देखील व्यवस्थित नव्हता. बरोबर. त्यामुळे त्यावेळेला आम्ही नवरात्र बसल्यानंतर आम्हाला पाणी देखील इथं मिळत नव्हतं. मग ते पाणी आम्ही म्हणतो पाण्यापेक्षा सरबत दिलेला काय वाईट. कल्पना आहे. दिगंबर चौगले असू दे, मी असू दे, संदीप जानगी असू दे, आमच्या डोक्यात ही कल्पना आली की बाबा लोकांना सरबत द्यावा. मग सरबत देताना आम्हाला ते लोकांची संख्या देखील वाढली, लोकांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. आता लोक ह्या वेळेला आम्ही सरबत जर आणलं ना, आम्ही सरबत आणला की नाही आमची वाट बघत बसतो. लोक सरबतची वाट बघत, कारण एवढं लोकांना ते अंगवळणी पडले बाबा या लोकांचा सरबत असतोच. लोकांची अंगवळणी पडली की बाबा या लोकांचा सरबत असतोच. हे लोकांना आणि हे सातत्य असं चालू राहू दे अशी आमची देवीचरणी प्रार्थना आहे.
चला अंबाबाईच्या नावानं चालेल. नमस्कार. अंबाबाईची पालखी देवीला आली आणि पाठली की तुमच्याकडे आहे आणि कसं वाटते तुम्हाला आणि देवीचा म्हणजे आशीर्वाद वाटते पाठीशी आहे वाटते काय? देवीला मागणं काय मागायचं आहे तुम्हाला? काय नाही, चांगलं शिस्तीत आहे. नाही देवीकडे मागणं काय मागायचं का नाही बाबा? आशीर्वाद देऊन दे देवी नुसती. त्यावेळी तुमच्याकडे पाटील की आल्यावर कसं तुम्हाला वाटलं? छान वाटले, छान वाटलं, छान. नाही मग देवाकडनं मागणं काय तुम्ही मागणार नाही सा काय देवाकडनं मागणार आहे? इथं मागितलं तर तुम्हाला 100% मिळणार. आशीर्वाद एवढा देऊ देऊन चालते स्पेशल काय नको मला, सगळीकडनं छान. आणि ह्या माऊलीच्या जे मनात आहे ती इच्छा सगळी पूर्ण होती अशीच माझी इच्छा आहे. कारण ही माऊली म्हणजे माझी सुद्धा आईच आहे. फक्त आईची इच्छा पूर्ण करायची असं आम्हाला वाटते. आम्हाला काय बोलायचं पण नाही, काय बोलायचं नाही, काय करायचं नाही. फक्त ह्या माऊलीच्या आतली जी मनातली आहे ती पूर्ण हो अंबाबाईच्या नावानं. तर अंबाबाईची पालखी देवीला भेटीला आली आहे आणि पाटील की तुमच्याकडे आलेले आहे. तर काय सांगायचं आहे देवीबद्दल तुम्हाला? आम्हाला देवीबद्दल फार आनंद झालेला आहे आणि आमच्या या अपेक्षा आहेत मनापासून एवढ्या पूर्ण होऊ देता. मुलं बाळ सुखी सगळी ठेवू देत आणि सगळ्यांनी आनंद झालेला आहे. आपल्या भावकीला पण छान. आणि आपली 5वी डोळी असल्यामुळं आम्हाला सगळ्यांनी आनंदात आहे आणि इथनं पुढे पण आनंदात जाऊ दे. देवीकडनं काय मागणं आहे तुमचं? काय आम्हाला सगळ्यांनी सुख समाधान ठेवू देत. काय दुसरी अपेक्षा पाठीशी राहू. तुमच्या मुलगीचा आवाज गोड आहे, काय म्हणायचं आहे? ते देवाचीच करणी असते नाही. तुमचा पण आवाज गोड असणारच आहे की अंबाबाई असल्यामुळे सगळी माऊलीच आहे. अंबाबाईच्या नावानं चांगल. पूर्वीपासून चालत आलेले आहे. आणि तुम्हाला काय वाटतंय आताच्या पिढीने इकडे लक्ष द्यावं, इकडे बघावं असं वाटतंय का नाही? सणाला आपल्याला यावं असं वाटतं? यावं, आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेण्यासाठी यावं. काळामध्ये येऊन परतताना पालखी हिरापाशी थोडी थांबते, गणपती बाप्पाजवळ थांबते, मरगोळ्याच्या देवळाजवळ आणि विठ्ठल मंदिर आणि हनुमान मंदिर. नंतर सरकारांच्या घरी जाऊन आगमीतनं जाऊन हाय त्या जागेला प्रस्थान करते. त्याचं सुतार बंधू आणि क्षीरसागर बंधूंनी यांनी शरबत केला होता. याचा पालखीच्या लोकांनी स्वाद घेतला आणि गरम झालेले लोक गार झाले. सुतार बंधूंनी आणि क्षीरसागर बंधूंनी अन्नदान हे श्रेष्ठ दान हेच दाखवून दिलं.
पुढे येऊ. पालखीचा प्रवास झाला आणि आई अंबाबाईला गाभाऱ्यामध्ये ठेवण्यात आले. मग मित्रांनो, व्हिडिओ कसा आला नक्की सांगा. चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. अंबाबाईच्या नावानं चांग भलं.